विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन 12 जुलैपर्यंत सरकारला इशारा। महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शविला। आंदोलन दरम्यान एमपीएससी कडून होणारी ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी, शिक्षक भरतीसाठीची टीईटी परीक्षा रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, एमपीएससी मार्फत वर्ग 3 व 4 च्या पदांच्या भरतीचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा, विविध स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांनी सांगितले, या मागण्यांसाठी सरकारला वारंवार निवेदने देण्यात आली, प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठविण्यात आलाय। मात्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे। सरकारने 12 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा त्यानंतर यापेक्षाही अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात प्राध्यापक विठ्ठल कांगणे, प्राध्यापक नितेश कराडे, अभिजित दिपके, रविकांत तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार नरेंद्र काडे, माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे, पंकज नाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे अनेक मान्यवर आणि राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।